नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या वेळेला आपण आपल्या मागच्या भागामध्ये जी मुलाखत घेतली रणजितजी सावरकर यांची, त्याबद्दल फार प्रतिक्रिया आल्या. मला काही जणांचे दूरध्वनी आले आणि काही जणांनी क्षोभ व्यक्त केला, काही जणांनी आनंद व्यक्त केला. त्या पार्श्वभूमीवर हा दुसरा भाग होतो आहे. मागच्या वेळेला आपण गांधीजींबद्दल काही विधानं केलीत आणि त्याबद्दल प्रतिक्रिया आता येत आहेत. तर मला तुम्हाला यात फार इतिहासात घेऊन जायचं नाही, कारण इतिहासात गेलं की आपण पुढच्या गोष्टी नाही नाही, विसरतो. मलाही नाही. कारण जेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारलात की सावरकर का नव्हते आणि गांधी का होते, नेहरू का होते, नेहरूंबद्दल मी विधानं केलीत. पण मला ती लोकांपुढे आणणं भाग होतं, कारण कुठेतरी आपण सभ्यतेच्या याच्याखाली आपण हे आणत नाही, ते आणत नाही, पण वस्तुस्थिती आणणं भाग होतं. पण मला मला काय वाटतं की त्याच्यात फार जनतेला हे कळलं पाहिजे एवढं ठीक आहे, पण त्याच्यात फार खोलात न जाता आपण आजच्या परिस्थिती, सावरकरांचे विचार आजच्या परिस्थितीला, कारण सावरकरांचं मोठेपण तिथेच सिद्ध होईल की जेव्हा त्यांचे विचार तेव्हा ऐकले नाही म्हणून 47 साली फाळणी झाली, नुकसान झालं. आजही त्यांचे विचार आता थोडे थोडे अंमलात येत आहेत, पण समाजाने घेतलं पाहिजे. समाजाने जर सावरकरांचे विचार स्वीकारले तर आज ते किती उपयुक्त आहेत ह्याच्यावरच सावरकरांचं मोठेपण राहील आणि त्याच्यामुळे मला त्याच्यावरच बोलावं. नाही, खरं म्हणजे बघा, लोहियांनी म्हटलं होतं की ही काँग्रेसचे नेते म्हातारे झाले होते म्हणून फाळणी झाली, कारण त्यांना सत्तेत बसायची घाई झाली होती. स्वातंत्र्यवीरांना कधीच सत्ता मिळाली नाही खऱ्या अर्थाने, पण त्यांचे विचार ठामपणे राहिले. आणि आज तुम्ही स्वतः हा वारसा पुढे चालवताना मागच्या मुलाखतीत तुम्ही उल्लेख केलात की आम्ही तरुणांना काय काय प्रकारचं ट्रेनिंग देतो, म्हणजे एअरगनचं म्हणा, मुष्टियुद्धाचं म्हणा, इतर काही कार्यक्रम. तसं आता तुमचे इतरही व्यक्तिगत काही उपक्रम आहेत, ओम सर्टिफिकेशन किंवा ओम त्याचं सर्टिफिकेट देणं. तर याच्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्यवीरांनी काही विचार मांडले होते आणि ते विचार आज सुद्धा लागू आहेत, जेव्हा आंतरराष्ट्रीय जग एक मोठं विलेज झालंय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे हिंदूंनी काय हिंदूंसाठी तुमच्याकडून संदेश काय आहे? हे बघा, 47ला जी हिंदू मुसलमान परिस्थिती भारतात होती ती मला वाटतं आज जगभर आहे. कारण एक इस्लामी तत्वज्ञान असं आहे की दारुल इस्लाम आणि दारुल हरब, म्हणजे जे इस्लामिक शासन असलेलं जग आणि जिथे इस्लामिक शासन नाही तिकडनं. आता त्यांचे स्थलांतरित म्हणजे मायग्रेशनचे त्यांचे नियम आहेत की तुम्ही दारुल हरबमधून दारुल इस्लाममध्ये येऊ शकत नाही. तुम्ही दारुल हरबमध्ये समजा एका ठिकाणी झालं तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जा आणि तिथे तुमची संख्या वाढवा आणि त्या दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करा. आणि हे जर तुम्ही बघत आलात तर जगामध्ये आज इस्लामीकरण खूप वेगात सुरू आहे, भारतातही सुरू आहे. आणि याच्यामध्ये भारतामध्ये ही परिस्थिती विशेष गंभीर आहे, कारण भारतामध्ये 2 प्रकारचे इस्लामिक लोकसंख्या वाढते. एक म्हणजे आज त्यांची मुलं, हे तुम्ही मुंबईला जर गेलात ना सरकारी रुग्णालयामध्ये, तर 75% तुम्हाला तिथल्या बाळंतपणाचा जो वॉर्ड असतो बरं. त्याच्यामध्ये तुम्हाला महिला मुसलमान दिसतील. आणि जेव्हा की मुसलमानांची लोकसंख्या 20-22% आहे मुंबईमध्ये. 20% महिला जर 75% जागा घेत असेल तर ती संख्या किती वेगाने वाढते. दुसरं जे आहे ते म्हणजे बांगलादेश आणि इतर ठिकाणून भारतात मोठ्या प्रमाणात मुसलमान वसत आहेत आणि दुर्दैवाने त्यांना इकडचे मुसलमान आणि इथल्या मशिदी त्यांना मदत करतायत आणि त्या लोकांना रस्त्यावर व्यापार करायला हे करायला ते येतात. तर त्यांच्याकडे काही पैसे नसतात, काही नसतात, तर त्यांना मशिदीतनं त्यांना पैसे पुरवले जातात आणि त्या भागात जे हिंदू व्यापारी असतात त्यांना उखडून टाकण्याचं काम शिस्तबद्धरित्या होतं. कारण हे लोक आले की हे पहिलं एक 10-20% कमीच देतात. त्यांचं नुकसान नक्की होत असतं. पण आता त्याच्यामध्ये एक मस्जिद इकॉनॉमी हा जो एक मोठा प्रकार आहे तो समजून घेतला पाहिजे. मुसलमान हे टॅक्स देत नाहीत. मी जाणीवपूर्वक सांगतो हे. आज तुम्ही तपास करा की किती पर्सेंट टॅक्स मुसलमानांकडनं येतो. तर ते पण त्यांचं जी जकात असते ते अगदी प्रामाणिकपणे येतं. ती जकात मशिदीत जमा होते. मग त्या जकातीच्या रकमेतनं यांना कर्ज दिली जातात. तर कर्ज देणं बंदी आहे. त्याच्यामुळे ते दुसऱ्या पद्धतीने त्यात भागीदारी म्हणा अशा पद्धतीने मशिदीची त्या व्यक्तीबरोबर होते. तो व्यक्ती त्याचे हप्ते फेडतो, भागीदारीची किंमती बरोबर करत असतो आणि तो त्याचा जम बसेपर्यंत त्याला सगळे जे इतर त्याचे जे पुरवठादार आहेत, सप्लायर्स आहेत, त्यांना सांगण्यात आलं की याला 6 महिने पैसे मागायचे नाहीत. त्याची मशीद जिम्मेदार आहे आणि 6 महिने तो स्वस्तात विकून बाजूचे 2 हिंदू लोकांचे धंदे बंद करतो आणि मग ते जे बुडलेले धंदे असतात ते कमी दरात विकत घेतात. म्हणजे हे जे बिझनेस मॉडेल आहे की हिंदूंना धंद्यातनं बाहेर काढायचं, नंतर त्यांच्या प्रॉपर्टी, त्यांचे बिझनेसेस कमी किमतीत विकत घेऊन तर तो जो कमी किमतीचा फरक आहे ना, त्याच्यातनंच त्यांना स्वतःला बुडवल्याचं, म्हणजे हिंदूंचं नुकसान स्वतःच्याच पैशाने होत आहे. आणि मग तिथे नवीन मुसलमान भरायचे, ते मुसलमान बांगलादेशमधून येत असतात. मी तुम्हाला सांगतो, आता मी एक टकोडे सारख्या एक गावात, म्हणजे तुम्ही नाव पण नसेल ऐकलं त्याचं, ठाणे जिल्ह्यात 100 किलोमीटर आहे मुंबईपासून इकडनं, आदिवासी भाग आहे. तिकडे मला बांगलादेशी दिसतात आणि ह्यांना आणतं कोण? म्हणजे जर महाराष्ट्रातल्या लोकांना ते गाव माहित नाही. मग इथे या ठिकाणी एक केळ्याचा ठेला लावायचा आहे. मग तिकडे तो कुठला तरी बांगलादेशचा अब्दुल येतो. तर बांगलादेशचा अब्दुलचं कनेक्शन काय?
हे कनेक्शन आहे की ते बांगलादेशमधून जे आणतात त्यांना ते एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्या मशिदीत नेऊन पोहोचवतात, त्यांना तिथे ठेवलं जातं. आज अनेक अनेक मशिदी गावाच्या बाहेर असतात की ज्या 2-2, 3-3 मजली आहेत, जिथे मुसलमान लोकसंख्या नाही. एवढ्या मोठ्या मशिदी का बांधतात? तर हे तिथे राहतात आणि मग हळूहळू गावात येऊन म्हणजे हा याचा भाऊ, हा याचा भाऊ असं करत ओळखी करून मग त्याचं चेहरेपट्टी होते. ते शुक्रवारी येतात सुरुवातीला, नंतर त्याला एक दुकान काढून देतात. मग त्या दुकानात तो पैसे आपल्याकडनंच कमवतो. तो मशिदीला त्याची जकात देत असतो आणि हिंदूंचा व्यापार बुडवत असतो. तर ह्या रकमेतनं ही जी वाढती हे आहे, हे जकातीचं जे पण मग अर्थकारण तुम्ही आहे. सांगताय की हे जकात वगैरे एका प्रकारची ही एक समांतर अर्थव्यवस्था आहे त्यांची हो, समांतर आणि आणि याचा त्यातून ते कॅश अर्थव्यवस्था आहे. कॅश आहे आणि ते ती पूर्ण. कॅप्चर करतायत. हां. पण त्याचबरोबर आपलं सरकार जे शासन व्यवस्था ती त्यांना काही सवलती देते. ते म्हणतात की बाबा बँकांकडून या गरीब बिचारांना लोन मिळत नाहीत. म्हणून सच्चर प्रमाणे किंवा याच्याप्रमाणे अजूनही सवलती देतात. म्हणजे एकीकडे हिंदूंचे व्यवसाय जात आहेत. अहो, ते तुम्ही घेतात. खरे मुसलमान असाल तर बँकांचे जाऊच नका, कारण बँकिंग हे इस्लामिक याच्याप्रमाणे पाप आहे, काय म्हणतात त्याला, हराम आहे. आराम आहे, बरोबर आहे. तर आपल्या बँका व्याज देतात, घेतात, त्या हराम आहेत. तुम्ही जाऊ नका. पण त्यांचं एक असतं, मला फायद्याचं असेल तोपर्यंत तुम्ही इस्लाम पाळीन. जेव्हा मला नुकसान होतं, नाही आता हे तुम्ही मोठे मोठे हिरोज मुसलमान दारू पिताना बघता. दारू हराम आहे ना इस्लाममध्ये, पण त्यांना प्यायचे ते पितात. पण मग हा जो विषय आहे, आर्थिक विषय आहे, की एका प्रकारे हा आर्थिक स्वरूपाचा एक जिहाद आहे, की हिंदूंना एका प्रकारे आपल्या ताब्यात घ्यायचं किंवा आपल्या पुढे झुकवायचं, अशा प्रकारचं जर असेल, तर तुम्ही आता जे काय करताय, म्हणजे एकेकाळी स्वातंत्र्यवीरांनी विचार मांडले, आज तुम्ही स्वतः काही उपक्रम करताय, तर आताच्या तुम्हाला समाजाकडनं काय अपेक्षा आहेत, की समाजाने तुम्हाला कशा बघा, प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे? हे जे आर्थिक जिहाद म्हणतो ना, जिहादची सुरुवात ही अत्यंत सॉफ्टली होते. कारण जर तुम्ही त्यांची इस्लामिक मोडस ऑपरेटरी म्हटलं, तर त्याच्याप्रमाणे सुरुवातीला ते अगदी नम्रपणाने वागतात. आता हे जे हलाल सर्टिफिकेट जो एक मुद्दा आहे, हा मला वाटतं 50-60 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे. लोकांच्या लक्षात नाही. आजही लोकांना वाटतं हलाल म्हणजे फक्त मटण किंवा याच्यासाठीच आहे. पण नाही, प्रत्येक गोष्टीचे आणि हिंदू लोकच त्यांना सांगतात, की तुम्ही इकडे पाहिजे असेल तर हलाल करा, नाही तर आम्ही विकत घेणार नाही. आपले लोक करतात. त्याच्याकरता आपण पैसे देतो. त्या हलालबद्दल जे पैसे जे मिळतात, तर त्या संघटना म्हणजे कुठली आपली दिल्लीची हो, बरोबर. जमाते जमाते इस्लामी इस्लाम, हिंद बरोबर त्यांची आहे. दिल्ली आणि जमाते इस्लामी हिंद मुंबई, ह्या संघटनांकडे पैसे येतात. हे अतिरेक्यांच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, रात्री सुप्रीम कोर्टाची दारं उघडतात, वकील आपलेच असतात. पण त्यांची जी लाखोनी करोडोनी फी असते ती ह्या संघटना भरतात. आणि कुठल्याही मुसलमानाला पकडलं तर हे म्हणतात की नाही नाही, तो निर्दोष आहे, त्याला तुम्ही मुद्दाम पकडलं म्हणून आम्ही त्याचं करणार. मी तुमच्या पैशाने कर, पण हे आपल्या पैशातनं हलालचे पैसे आपले जातात. त्याच्या पुढची ही मस्जिद इकॉनॉमी. आणि म्हणजे एक तुम्हाला सांगतो की एक म्हणजे राजा परीक्षितांनी यज्ञ केला होता, तक्षकांनी त्याच्या वडिलांना मारलं होतं. तर ते मग तेव्हा जो इंद्र त्याला संरक्षण देतो, तेव्हा असं सांगावं लागलं की इंद्राय स्वहा तक्षकाय स्वहा. तेव्हा इंद्रांनी त्याला हे दिलं. आज भारतातले मुसलमान, मला वाटतं ठीक आहे, तुम्ही भारतीय आहात, तुम्ही नागरिक आहात, सगळं ठीक आहे. पण जर तुम्ही बांगलादेशींना इथे आणत असाल आणि आमचे पैसे आमच्या धर्माच्या विरुद्ध वापरत असाल, हिंदूंचा पैसा हा आमच्याकडे राहायला पाहिजे, आमच्या पैशाने, आणि तो एक बांगलादेशी पैसे कमवले की तो दुसरा आणतो. आज तुम्ही बघा, मुंबईतला रस्त्यावरचा व्यापार आज पूर्ण बांगलादेशी ताब्यात पण गेलाय. मग तुम्हाला असं म्हणायचंय का की ऐका. हां, तर हा माझा अधिकार आहे. हं. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मी कोणाला बहिष्कार टाका वगैरे म्हणणार नाही. माझं म्हणणं, हिंदूंनी तुम्हाला जगायचं असेल तर हिंदूंकडनंच खरेदी करावी. आणि याच्यामध्ये धार्मिक पण भाग आहे. बघा, आमच्या देवस्थानांच्या पुढे असंख्य मुसलमान दुकानदार असतात. तुम्ही ते थूकपट्टी थुकतात ना, थूक जिहाद, तो थूक जिहाद म्हणजे तुमचा अपमान नाही आहे. तो थूक जिहाद याच्याकरता आहे की थुंकलं की तो शैतान पळून जातो. ही इस्लामिक कल्पना आहे. आपले देव त्यांच्याकरता शैतान आहे. ते आपल्याकरता बसतात. ते दाढी बिडी क्लीन करून समोर बसलेले असतात. तुम्हाला वाटत नाही ते ₹5 स्वस्त, आणि ₹5 स्वस्त आहे म्हणून आपण घेतो त्यांच्याकडनं. मला बी अमरावतीचं एक पेढा रॅकेट आम्ही मागे बघितलं होतं. गायीची चरबी त्याच्यामध्ये घातलेली आहे. ते स्वस्तात पेढे मंदिराकडे विकायला जातात. 5-5 पेढ्यांचं पाकीट आपण, हा जो शुद्ध पेढा जर ₹10 ₹20 देत असेल तर तो, हे मला एक हिंदूने हा विचार करायला पाहिजे की दुधाच्या किमतीपेक्षा कमी याच्यामध्ये तुमचा खावा कसा काय येतो. शिवाय आपण कर सुद्धा भरतो आणि तुम्ही तो आपल्या म्हटल्याप्रमाणे. देवाला, आपले देव बाटवण्याचं कारस्थान आहे. म्हणजे बरोबर आहे. आपल्या देवळांमध्ये हे जातं. तर माझा धार्मिक अधिकार असा आहे की माझ्या देवाला मी जी गोष्ट अर्पण करतो ती मला धर्माप्रमाणे पाहिजे. बरोबर. आणि तो माझा अधिकार आहे. आता देवालय म्हणजे काय, तो फक्त मंदिरात असतो का? माझ्या घरातही देवालय आहे. मग माझ्या घरात येणारी प्रत्येक गोष्ट हिंदूंकडनं झालेली पाहिजे. ती माझ्या धर्माला जर तुम्ही बघितलं तर सनातन धर्माप्रमाणे तो देवापुढे जी अर्पण करते तो माणूस पण हिंदूच पाहिजे. त्याच्यामुळे मला हिंदू उत्पादकांपासून हिंदू ग्राहकांपर्यंत एक अशी लिंक तयार करायची आहे, साखळी तयार करायची आहे, की ज्याच्यामुळे हिंदूंचा पैसा हिंदूंकडेच राहील. त्यांनी आमचं एक आर्थिक रक्षण होईल. आमच्या विरुद्ध जे चालते आहे, जिहाद चालू आहे, तोही बंद होईल.
आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची धार्मिक शुद्धी जी आहे, जो आमचा अधिकार आहे, माझ्या धर्माचे जे मुसलमान म्हणतात की आम्हाला झटका नको, आम्हाला हलाल पाहिजे, कारण आम्हाला कुराणने सांगितलंय, ते तुम्ही ऐकता. मायनॉरिटी मायनॉरिटी रेट किती 22-24% झालेले आहेत, आणि पुन्हा 10 कोटी बांगलादेशी आणखी वेगळेच आहेत. ते तुमच्या छातीवरून सांगतात नाही, आपण म्हणतो हो त्यांचा अधिकार आहे. मग आमच्या अधिकारांचं काय? आमचे पण अधिकार आहेत, आणि ते त्याच्यासाठी आम्ही ओम प्रमाणपत्र ही संकल्पना केलेली आहे. आणि ती आधी प्रमाणपत्र जे प्रिंटेड देत होते QR कोड वगैरे त्याचं, आता आम्ही ऍप घेऊन आलेलो आहे. आणि लवकरच तुम्ही ती ओम ऍप उघडली, तुम्हाला जे काय पाहिजे, मला कपडे पाहिजेत, मला उदबत्ती पाहिजे, मला फळं पाहिजे, मला हे पाहिजे, गादी उषा पण म्हणजे अशा अनेक असतात. तुम्ही त्याच्यात टाकलं की तुमच्या जवळपासच्या याच्यातले हिंदू तुम्हाला उत्पादक किंवा विक्रेते तुम्हाला त्याच्या नकाशासकट दिसेल. जर तुम्ही त्याच्यावर बटन दाबलं तर गुगल मॅप सारखं ओम मॅप पण आहे. त्याच्यावर तुम्ही थेट त्याच्या दुकानात पोहोचू शकता, किंवा त्याचे नंबर दिलेले असतील, त्याचं तुम्हाला जे काय असेल सगळे संपर्क दिले असतील, तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला असं वाटतं का की हे तुम्ही आता सुरू केलं आहे आणि स्वातंत्र्यवीरांनी हे विचार त्यांच्या पुस्तकामध्ये तेव्हाच लिहून ठेवले आहेत? हा जो आर्थिक विषय आहे, अगदी कासार सुद्धा हिंदू असला पाहिजे सावरकरांनी लिहिलंय, त्यांनी सद्गुण विकृतीबद्दल लिहिलंय, बरंच काही लिहिलंय. तर ही जी गॅप आली आहे 70-80 वर्षाची, त्यामध्ये हिंदू समाजाने बरंच काही भोगलंय आणि आपल्या मनावर पण ते विचित्र गंगा जमुना तहजीब वगैरे संस्कार झाल्यामुळे समाजाचं नुकसान झालंय. तुम्हाला नाही वाटत? गंगा जमुना भगिनीत दोघं आहे. हा हिंदू मुस्लिम एकता हा प्रश्नच नाहीये. कारण इस्लामच्या नुसार काफिरा तुमचा शत्रू आहे. तुम्हाला खोटं बोलून तू माझा मित्र हे सांगायची अनुमती आहे त्यांना, खोटं कुराणाची शपथ बरोबर. घेऊन खोटं बोलायची अनुमती आहे. हम्म. पण त्यांना हा आदेश आहे की हे तुमचे भाऊ नाहीत. जेव्हा हे तुमचं दारुल इस्लाममध्ये रूपांतर होईल, जे आज बांगलादेशमध्ये होत आहे, तुम्ही बघताय, बरोबर. जिथे कुठे मुसलमान मोठ्या संख्येत आहेत, त्यांचं सरकार येतं, तिथे नुसते हिंदूच नाही, हे ख्रिश्चन लोकांनाही कळत नाही. टिपू सुलतानने जे मारले ना, त्याच्यामध्ये 1,00,000-1,50,000 ख्रिश्चन मारलेले आहेत त्यांनी. म्हणजे बरोबर आहे. त्यांच्या दृष्टीने जे कोण काफिर आहे त्यांना आम्ही मारणार. मुसलमान हा कोणाचा भाऊ होऊ शकत नाही, हे कुराणाची आज्ञा आहे. मुसलमान हा फक्त मुसलमानाचाच भाऊ असतो. आणि तो जो आपला भाऊ आहे त्याच्याकरता तुमचे आई वडील जर मुसलमान नसतील, काफिर असतील, तर त्यांची कत्तल करा, हे कुराणाचा आदेश आहे. म्हणजे थोडक्यात ही जी तुमची मोहीम आहे ती हिंदूंना स्वतःच्या पायावर उभं करून, बहिष्कार वगैरे नाही, परंतु पायावर उभं करून हिंदूंच्या बचावासाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठी तर आहे. माझा पैसा माझ्याकडे राहील. सावरकरांनी 1905 साली, कारण सावरकर हे अत्यंत पुढचं बघणार होते. सावरकरांना माहिती होतं की ब्रिटिश कशाला आले आहेत, पैसे कमवायला. लुटायला. यांचं लुटमार बंद करा, हे परत जातील. त्यामुळे त्यांनी जी विदेशी कपड्याची होळी केली बहिष्काराचं, तेव्हा गांधींनी विरोध केला होता त्याला, तुमच्या होय, माहिती होय, करता. होय. पण 30 साली गांधींना ती भूमिका घ्यावी लागली. तोपर्यंत उशीर झाला होता. पण ती जी भूमिका आहे तीच आमची आज आहे की हे बांगलादेशी काय येत आहे इथे. बरोबर आहे. ठीक आहे, इस्लाम त्यात्यांना पाहिजे, तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन वाढवा ना, युरोपमध्ये जाऊन वाढवा तुम्ही तुमचं बरोबर. पण यामध्ये त्या देशांनी. पण आपल्याकडे ते येत आहेत की त्यांना रोजीरोटी उपलब्ध होते, त्याच्यात त्यांची संख्या वाढते. जर मी हा आर्थिक बाधकी मी हिंदूंकडनंच विकत घेणार, तर ह्यांना एकतर त्यांना बांगलादेशात परतच जावं लागेल, आणि इथले जे कोणी हिंदूद्रोही आहेत, जिहादी आहेत, त्यांना एक ऑप्शन आहे की तुम्ही एकतर घरवापसी करा, कारण बरोबर आहे. आम्ही हिंदूंकडनंच घेणार. बरोबर आहे. मग तुम्हाला असं वाटतं का की या काळामध्ये केवळ मतांच्या लाचारीसाठी काही राजकीय पक्षाला विरोधच करतायत? याच्यावर आपल्यावर तुमच्यावर सुद्धा आरोप झाले आहेत, अन्य हिंदू संघटनांवर झाले आहेत. तर या आरोपांना आणि काही वेळेला असं म्हटलं जातं की आपण तिरस्कार आणि द्वेष पसरवतोय, अशा स्वरूपाची मांडणी केली जाते. तर अशा राजकीय पक्षांना तोंड देण्यासाठी किंवा त्यांच्या त्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय का आज? हे बघा, तुम्ही उत्तर देण्यातच तुमची शक्ती गमावताय. तुम्ही हिंदू समाजाला तुम्ही उत्तरं देऊ नका, तुम्ही समाजाला दाखवा. कारण समाज हा सगळ्यात हुशार असतो. समाजाला फक्त माहिती नसते. ती माहिती जर तुम्ही काढली तर समाजाला कळेल. कारण तुम्ही लक्षात ठेवा, मुसलमान हे एक गठ्ठा मतदान करतात. बरोबर आहे. ओवेसीला इथे सगळीकडे मदत करत नाही. जिथे ओवेसीचा उमेदवार निवडून येतोय, आता या नगरपालिका निवडणुकांमध्ये आलं, ओवेसीचे 125 आणि इस्लाम पार्टीचे 35. बरोबर आज आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच म्हणजे 160 उमेदवार, 160 मी ती 160 एक अधिकृत पाकिस्तान मी म्हणेन त्यांना, की बरोबर ते आहे. इस्लामच्या याच्यावरच निर्माण झालेली आहेत. बरोबर आहे. तर हे लोकांना, आणि ते एक गठ्ठा करतात. मग जिथे त्यांचा उमेदवार नाहीये, तिथे ते काँग्रेस किंवा इतर अन्य उबाठा म्हणा किंवा ह्यांना, ही पण त्या मतांवर उद्धव ठाकरेंनी स्वतः मान्य केलंय की मुसलमानांनी आम्हाला मोठं मतदान केलंय. तर पण ते उद्या करतील याची गॅरंटी नाहीये. बरोबर. त्यांना त्यांचा हे मिळाला पर्याय, मी ज्याला ऑप्शन म्हणतो, मी तेच म्हणतो, थोडंसं भाषाशुद्धी पण केली पाहिजे. तर त्यांना त्यांचा पर्याय मिळाला. तुम्हाला सगळ्यात मोठं उदाहरण देतो. अधीर रंजन चौधरी मला वाटतं 6 वेळेला लोकसभेचे सदस्य होते, हो, हो. आणि त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आले. त्यांचं संरक्षण त्यांनी केलं. त्यांना मतदान करत होतं पण ठीक होते. पण जेव्हा 7व्या वेळेला त्यांना तो पठाण, युसुफ पठाण हा मुसलमानांची संख्या जेव्हा वाढली, त्यांना हा त्यांचा पर्याय मिळाला, तेव्हा अधीर रंजन चौधरीला घरी पाठवलं. आणि मला वाटतं त्यांना आज खूप पश्चाताप असेल त्याचा की आपण हे केलं. पण हे सगळ्यांनी
धरलं पाहिजे की जोपर्यंत त्यांना पर्याय नाही तोपर्यंत तुमच्या मागे आहेत. एक गठ्ठा मतदानासाठी आज 20% 22% त्यांचं मतदान आहे. आपले लोक तर सुट्टी वगैरे जोडून बिडून तुम्ही बाहेर फिरायला जाता. म्हणजे शिवाजी पार्क एरियातलं 1,00,000 हिंदू मतदान कमी झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत इथे शिवसेना म्हणजे शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव स्वीकारला 52,000 आणि त्याच वेळेला जर इकडचे मुस्लिम बहुल मतदारसंघ तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये 90% पेक्षा जास्त मतदान झालं. म्हणजे थोडक्यात रणजितजी तुम्ही दोन्हीला तयार आहात. एकीकडे दीर्घकालीन जो लढा आहे म्हणजे बोलू नका, चर्चा करू नका, परंतु या म्हणजे होम सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आर्थिक स्वायत्ततेतून एक लांब वरचा लढा हिंदूंनी लढावा हे तुम्ही म्हणताय. त्याचबरोबर जसं ओवेसीने घोषणा केली की अर्धा एक तास तुम्ही पोलीस आणि सैन्य काढा आणि काय करतो ते बघा. तुम्ही त्याची तयारी करताय की हिंदूंना तुम्ही सबल करताय की मग तशी वेळ जर आलीच उद्या म्हणजे आत्मरक्षण माझा अधिकार आहे. म्हणजे या आणि दोन्ही तुम्हाला गोष्टी सांगतो, आज आज रायफल शूटिंग हा आंतरराष्ट्रीय गेम आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आज आपली लोक पदकं मिळवतात. आजच आज आमची एक मुलगी जागतिक याच्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियन झाली ज्युनियरची बॉक्सिंगमध्ये. वा. तर बॉक्सिंग हा आत्मसंरक्षणाचा खेळ आहे. तर खेळ आणि ते जर वेळ पडली तर मी माझंही संरक्षण करू शकतो. आज दंगली होतात आणि हे तुम्ही बघता की एखादा हिंदू वस्ती तेव्हा त्यांना बरोबर. काही पर्याय नसतो. तर तुम्ही तुमचं आत्मरक्षण करायला शिका. कारण ज्या दंगली भारतात झालेल्या आहेत अगदी 46-47 साली झालेल्या आहेत किंवा 21 साली ज्या याच्या खिलाफत आंदोलन ब्रिटिशांविरुद्ध मरणार हिंदू बरोबर. तिथे हिंदूच्या कत्तली झाल्यात, मोपल्यांचं बंड, हो. मोपल्यामध्ये झाल्यात, कोहाटमध्ये झाल्यात. बरोबर आहे. ज्याला तुम्ही किंवा आता आझाद मैदान आझाद घडलं. मैदान झालंय. बरोबर आहे, बरोबर आहे. इथे तुम्ही पोलिसांवर अवलंबून राहू शकत नाही कारण पोलिसांची संख्या खूप कमी आहे बरोबर आणि आहे. पोलिसांवर राजकीय दबाव पण आहे. बरोबर आहे. सैन्य येऊ शकत नाही. ते मग तुमचं संरक्षण कोण करणार? तर तुमचं बरोबर. संरक्षण तुम्हीच करायला पाहिजे बरोबर. आणि माझं संरक्षण मी करणं माझा अधिकार आहे. म्हणून दोन्ही गोष्टींनी ही एक भूमिका झाली. मतदारांना उद्या म्हणजे ज्या निवडणुकांमध्ये आपलं सरकार राहिलं पाहिजे मतदारांना पण आपण हे केलं पाहिजे. आणि सगळ्यात तिसरी महत्वाची म्हणजे आज मी मगाशी म्हटलं तुमच्याकडे अंजली कटर पण नसतं, गरज नाही तुम्हाला. माझ्याकडे सगळ्यात मोठं हत्यार आहे ते म्हणजे माझ्या खिशातला पैसा कुठे जायचं हे जर का मी योग्य रीतीने केलं तर बरोबर. हे सगळ्यात मोठं आर्थिक शस्त्र सगळ्यात मोठं असतं हे लक्षात ठेवा. बरोबर. मित्रांनो, आज रणजितजी आपल्याशी बोलले आणि त्यांनी फार सुंदर सांगितलं की एक दीर्घकालीन लढा आहे, त्याचा पाया आर्थिक आहे. म्हणजे केवळ कार्ल मार्क्स अर्थशास्त्र सांगतो आणि जिहादच्या माध्यमातून मुसलमान खरोखर त्याची अंमलबजावणी त्यांच्या पद्धतीने करतात. तर दीर्घकालीन लढा लढला पाहिजे. त्याचबरोबर स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हायला पाहिजे आणि जोवर लोकशाही या देशात आहे किंवा टिकली आहे किंवा टिकणार आहे तोपर्यंत मतपेटीच्या माध्यमातून सुद्धा हिंदूंनाच निवडून द्यायचंय. या तिन्ही पातळ्यांवर हिंदूंनी सजग राहण्याची आवश्यकता त्यांनी आपल्याला सांगितली आणि खरोखर आज आपण पाहतो की या प्रकारचं जे विचार आहेत हे हिंदूंपर्यंत पोहोचले पाहिजेत. असेच आमच्यासोबत राहा, हिंदुस्तान पोस्ट पाहत राहा, शेअर करत राहा, त्यावर आपल्या कमेंट्स आम्हाला कळू देत आणि पुढच्या मुलाखतीमध्ये त्यांचे इतर जे विचार आहेत ते आम्ही मांडू. हा मुलाखतींचा हा जो उपक्रम आहे असा चालू राहतो एवढीच प्रार्थना. नमस्कार रणजितजी, खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.